नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती मी या ठिकाणी स्वागत करतो. ओके, आजची टेस्ट जी टाकली होती मित्रांनो, आजच्या टेस्टचा रिझल्ट आपण या ठिकाणी सर्वात पहिले अनाउन्स करणार आहे. सर्वात पहिले या ठिकाणी लक्षात ठेवा की टेस्टची टाकता वेळेस या ठिकाणी त्याच्या टायमिंग टाकताना या ठिकाणी जो टाकणारा होता त्याच्याकडून चुकलं होतं. ओके, पहिल्यांदा त्यांनी फक्त 1 मिनिटाचा टायमिंग दिला होता, त्यामुळे काय झालं, तुम्ही 1-1 2-2 क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवायला गेले आणि तुमचं त्या ठिकाणी काय झालं, टेस्ट ही बंद पडत होती. ओके, त्यानंतर मी त्या ठिकाणी चेंजेस केले आणि 30 मिनिटाचा टायमिंग त्या ठिकाणी तुम्हाला दिला होता. ओके, तर आपल्याला काय माहिती आहे का, या ठिकाणी लक्षात ठेवा की जी आपली टेस्ट असणार आहे रोज ती 30 मिनिटाची, या ठिकाणी 25 क्वेश्चन. तर मी तसं बघतो, जर आज माझ्याकडून 50 क्वेश्चन टाकणं झाले तर 50 क्वेश्चनसाठी मी त्या ठिकाणी तुम्हाला फक्त 40 मिनिटच देणार आहे. ओके, 40 मिनिटात तुमचे 50 क्वेश्चन झालेच पाहिजे, तेव्हाच तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. ओके, तेव्हाच तुम्हाला पुढचे जे मॅथ अँड रिझनिंग आणि मराठी असतं त्यासाठी टायमिंग भेटत असतो. तर मित्रांनो, परत एक दुसरी गोष्ट सांगतो, जे की आपले टॉपर असणार आहे ते टॉपरची लिस्ट असणार आहे आणि जे टॉपरचे नाव आपण या ठिकाणी अनाऊन्स करणार आहे आपल्या व्हिडिओमध्ये, ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 ते 10,000 स्टुडंट त्या ठिकाणी बघणार आहे. म्हणून टॉपरमध्ये आपलं नाव येण्यासाठी नक्कीच तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी आपली टेस्टची प्रॅक्टिस करायची, ॲनालिसिस करायचं आहे. ओके, तर या ठिकाणी आपण आज जे आपले टॉपर आहे ते या ठिकाणी बघूया कोण कोण आहे मित्रांनो. बघा, नंबर 1लाच आपला आहे शुभम म्हणून आहे. ओके, शुभमने या ठिकाणी काय केले, 55 पैकी 55 गुण या ठिकाणी घेतले. ओके मित्रांनो, काय माहिती आहे का, या ठिकाणी आज खूप साऱ्या मित्रांची या ठिकाणी टेस्ट ॲटोमॅटिक बंद पडली होती, त्यामुळे आपण त्या ठिकाणी 2 अटेम्प्ट त्या ठिकाणी दिले होते. ओके, त्यामुळे आजच्या रिझल्टपेक्षा उद्याचा जो रिझल्ट असणार आहे आपला तो एकदम खरा रिझल्ट असणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा 55 पैकी 55 मार्क, असं SM वगैरे असं नाव टाकत जाऊ नका मित्रांनो. ओके, आपलं खरं नाव त्या ठिकाणी टाकत जा. या ठिकाणी MSc TCL टाकून दिलं कुणी, त्यांना पण 55 आहे. त्या ठिकाणी पारेश म्हणून आहे, त्यांना 55 आहे. तेजस आहे, त्यांना 55 पैकी 55 आहे. सय्यद म्हणून आहे मित्रांनो, त्यांना पण 55 पैकी 55 आहे. ओके, त्या ठिकाणी तुम्हाला जर हे जे दिसतं खाली काय, हे WA म्हणजे ते रॉंग किती तुमचे ऑप्शन त्या ठिकाणी म्हणजे क्वेश्चन आले ते या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, आणि NA म्हणजे तुम्ही किती सोडवले नाही ते त्या ठिकाणी असणार आहे. ओके, ऋषिकेश बघा, त्यालासुद्धा 55 पैकी 55 पडले. आणि प्रिया म्हणजे मित्रांनो, प्रिया मॅडम या ठिकाणी त्यांना 55 पैकी 52.8 या ठिकाणी मार्क पडलेले. ओके, तर काय माहिती का, मुलींमध्ये सर्वांमध्ये टॉपर त्या या ठिकाणी आहे. ओके, तर प्रिया मॅडम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, तुमचा या ठिकाणी स्कोअर चांगला आहे. अशीच या ठिकाणी आपली टेस्ट देत राहा आणि या ठिकाणी ॲनालिसिस करत चला. ओके, त्यांनी एक क्वेश्चन सोडवला नाही. ओके, तो जर सोडवला असता आणि चुकला असता, त्यांच्या अजून ते काय झाला असता, मार्क 0.55 त्या ठिकाणी निगेटिव्ह झाला असता. त्यानंतर सोहेलला 52.25 झाली, त्याचा एक प्रश्न चुकला बघा. ओके, आणि त्यानंतर आहे श्रीकर, कोणता श्रीकर आहे, त्याला पण 52.25 आहे. ओके, त्याचासुद्धा एक प्रश्न या ठिकाणी चुकला आहे. अशा पद्धतीने एवढ्या जणांचा आपण या ठिकाणी रिझल्ट टॉपमध्ये या ठिकाणी आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओला अनाउन्स करतो. ओके, बाकीचा सर्व रिझल्ट तुम्हाला जर बघायचा असेल तर आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं. त्या ठिकाणी टेक्निकल यूट्यूबवाला टेस्ट 8 म्हणून त्या ठिकाणी मी आजचा रिझल्ट टाकलेला आहे. ओके, तर हा झाला आपला रिझल्ट. आता आपण बघूया मित्रांनो, आपलं जे काही या ठिकाणी 25 क्वेश्चन होते त्यामध्ये काही बहुतेक टाकणाऱ्याने प्रश्न थोडे नॉर्मल चेंज केले बघा. ते तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ओके, तर चला मित्रांनो, आपण आपलं ते PDF ओपन करून घेऊया. बघा, या ठिकाणी आपलं ते PDF ओपन झालं आहे आणि त्या PDFमध्ये तुम्हाला नंबर 1, 2 असे प्रश्न सिरियल वाईज दिलेले. सर्वात पहिले आपलं जे टेस्ट आहे मित्रांनो, टेक्निकल यूट्यूबवाला टेस्ट 8 या ठिकाणी होते. ओके, त्या टेस्ट 8मध्ये आपल्याला काय करायचं आहे, खाली सगळे काही इन्फॉर्मेशन वाचून घ्यायची आहे. 30 मिनिटाची टेस्ट या ठिकाणी होती. 25 प्रश्न त्या ठिकाणी आजच्या टेस्टमध्ये होते. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला काय विचारला आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग मोटर इज सेल्फ स्टार्टिंग, खालीलपैकी कोणती मोटर ही सेल्फ स्टार्टिंग हे ते तुम्हाला विचारलं आहे. काही व्हेरिएबल स्पीड मोटर ही सेल्फ स्टार्टिंग मोटर नसते. त्यानंतर लो हॉर्स पॉवर मोटर ही पण नसते. आणि सिंगल पेज तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ही मोटर काय असते, ही सेल्फ स्टार्ट नसते. आपण तिला स्प्लिट फेज करत असतो कॅपॅसिटरच्या मदतीने आणि तिला काय करत असतो, स्टार्ट करत असतो. ही सुद्धा सेल्फ स्टार्ट आहे का, नाही आहे. नंतर बघा 4 नंबर 3 फेज इंडक्शन मोटर ही तुमची सेल्फ स्टार्ट मोटर असते. कोणती, ही मोटर. ओके, त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता क्वेश्चन नंबर 2, थर्मल प्रोटेक्शन स्विच कशापासून संरक्षण करते. आणि बघा या ठिकाणी तुम्हाला काय होईल माहिती का, जो प्रश्न तुम्हाला नंबर 1ला आला तो दुसऱ्या मुलाला नंबर 1ला प्रश्न येणार नाही. म्हणजे काय होईल, प्रश्नांची या ठिकाणी तुमची आदलाबदल चालू राहील. ओके, बघा थर्मल प्रोटेक्शन स्विच कशापासून संरक्षण करते, याच्या पाठीमागच्या टेस्टमध्ये सांगितलं होतं तुम्हाला. थर्मल म्हणजे काय असतं, हीट असते. काय असते, हीट. आणि हीट कधी होती, जेव्हा ओव्हरलोड होतं. काय, जेव्हा ओव्हरलोड होतो.
जेव्हा ओव्हरलोड होईल तेव्हा काय होतं मित्रांनो माहिती आहे का, त्या ठिकाणी तुमची हीट वाढते आणि त्यापासून संरक्षण कोण करतो, तुमचा थर्मल प्रोटेक्शन स्विच या ठिकाणी त्यापासून प्रोटेक्शन करत असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ओव्हरलोड कुठे दिसतं, 3 नंबरचा ऑप्शन बघा, तुम्हाला त्या ठिकाणी ओव्हरलोड त्या ठिकाणी बघायला भेटेल. ओके, त्यानंतर नंबर 3चा प्रश्न बघा, मेगर इज अ कॉम्बिनेशन. बघा मेगर काय असतं, त्याला आपण काय करतो, 160 RPM वरती फिरवतो. ओके, आणि त्या फिरवल्यानंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी इन्सुलेशनचा रेजिस्टन्स त्या ठिकाणी मेजर करत असतो. त्यामुळे त्याच्यात जनरेटरसुद्धा असतं आणि ओहम मीटर ज्याने की आपण रेजिस्टन्स मोजतो. असे दोन्ही कॉम्बिनेशन ते असतो. एक काय असतं त्यामध्ये जनरेटर, ओके, आणि दुसरा काय असतो ओहम मीटर. मग हे दोघं तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये या ठिकाणी बघायला भेटणार आहे. म्हणून 3 नंबरचं ऑप्शन तुमचं बरोबर असणार आहे. ओके, बघा सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट असेल तर बघा सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण कॅपॅसिटर कशासाठी वापरतो, त्या ठिकाणी स्प्लिट फेज करण्यासाठी. कशासाठी, स्प्लिट फेज करण्यासाठी. आपल्याला काय करायचं, त्या ठिकाणी आपली मोटर सेल्फ स्टार्ट करायची, त्यासाठी आपण काय करतो, आपला कॅपॅसिटर या ठिकाणी वापरतो. बट तो शॉर्ट झाला तर तो कॅपॅसिटर म्हणून काम करेल का, मला सांगा. शॉर्ट झाला तो कॅपॅसिटर म्हणून काम करेल का, नाही. मग जर तो कॅपॅसिटर म्हणून जर तो कामच करणार नाही तर ती मोटर स्टार्ट होईल का, नाही. म्हणून ती मोटर आपली स्टार्ट होणार नाही. म्हणून आपला ऑप्शन नंबर या ठिकाणी नॉट स्टार्ट कुठे दिसते बघा, 2 नंबरच्या ऑप्शनला तुम्हाला दिसते की ही मोटर काय आहे, त्या ठिकाणी स्टार्ट होणार नाही. ओके, बघा 5 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसतोय, खालीलपैकी कोणता प्रकार ब्रेकिंगचा आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन दिले ब्रेकिंगचे. तर तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं मी, एक काय मेकॅनिकल ब्रेकिंग, प्लगिंग, त्यानंतर रिओस्टॅट होती आणि रिजनरेटिव्ह होती. असे 4 प्रकार प्लगिंगचे हे असतात. कशाचे, आपले ब्रेकिंगचे. आणि ते सगळे तुम्हाला या ठिकाणी दिले बघा. प्लगिंगसुद्धा दिलं आहे, रिओस्टॅटिक पण दिलं आहे आणि रिजनरेटिव्ह पण दिलं आहे. त्यामुळे तुमचे सर्व ऑप्शन या ठिकाणी बरोबर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 ऑल तुमचं काय असणार आहे, या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, बघा 6 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला, या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम्स दिला आहे. ओके, काय सांगितले, 1000 RPM वर चालणारा जनरेटर 100 व्होल्ट EMF तयार करतोय. बघा, तर 1200 RPM वर चालणारा किती करेल. तुम्हाला कधीही लक्षात ठेवायचं की तुमचा जो जनरेटर असतो तो जेवढा जास्तच फिरला, काय झाला, जेवढा जास्त फिरला तेवढा जनरेटेड EMF जास्त होणार आहे. म्हणून हे दोघं एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. म्हणून 1000 आपण या ठिकाणी लिहिले, 1000 RPM वरती जर फिरला तर तो किती जनरेट करतो, 100 व्होल्ट जनरेट करतो. तोच जर 1200 RPM वरती फिरला तर किती जनरेट करेन ते विचारलं आहे. ओके, तर आपल्याला याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा 1200 गुणिले 100 जर केलं, करून बघतो मी, या पहिले मी पण काय केलेलं नाही. ओके, या ठिकाणी भागिले 1000 केले. या ठिकाणी बघा आपण काय करू, या ठिकाणी 100चे 2 शून्य काढून टाकू आणि खालचे 2 शून्य काढू. परत काय करू, खालचा 1 शून्य काढू आणि वरचा 1 शून्य काढू. आपलं उत्तर काय आलं, या ठिकाणी 120 व्होल्ट. मग लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमचा तुमचा जनरेटर 1200 RPM वरती फिरवला, तुम्हाला तिथे काय भेटणार आहे, 120 व्होल्टेज त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी 120 तुम्हाला नंबर 1ला दिसतंय. म्हणून नंबर 1चं ऑप्शन तुमचं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके, बघा आता 7 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग सुरू करण्यापूर्वी कोणते काम करायचे. कधीही लक्षात ठेवा, इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यासाठी तुम्हाला DC सप्लाय लागत असतो. मित्रांनो, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय, तुम्हाला एखाद्या धातूवरती दुसऱ्या धातूची लेपन करायचं असेल, म्हणजे त्यावरती कोटिंग करायची असेल, तर तेव्हा तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग करता. ओके, तर ते इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यासाठी तुम्हाला कोणता सप्लाय लागत असतो, DC सप्लाय. कधीही लक्षात ठेवा, इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी DC सप्लाय लागतो. ओके, आणि तो इलेक्ट्रोप्लेटिंग करण्याच्या पहिले ज्या धातूवर आपल्याला करायची आणि ज्या धातूची करायची त्यांना काय करावं लागतं, एकदम क्लीन करावं लागतं, साफ करावं लागतं. तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तुम्हाला तो काय करावं लागेल, एकदम क्लीन करावं लागेल. ओके, मग तुम्हाला नंबर 1चं ऑप्शन दिसतंय की क्लीन करावं तुम्हाला तो लागेल. बघा फ्लोरोसेंट ट्यूबचे सरासरी आयुष्य किती असते. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, इल्युमिनेशन चॅप्टरमध्ये जायचं आहे आणि प्रत्येक लॅम्पची या ठिकाणी काय करायचं आहे, युनिट आणि त्यांची लाईफ किती आहे. म्हणजे तुमचा टंगस्टन लॅम्प किती चालतो, तुमचा फ्लोरोसन किती चालतो, तुमचा मर्क्युरी किती चालतो, तुमचा सोडियम व्हेपर लॅम्प किती चालतो, हे तुम्हाला त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्यामुळे तुमचा जो फ्लोरोसन असतो तो 5 ते 6000 किती 5 ते 6000 त्याची लाईफ असते. मग तुम्हाला ऑप्शनमध्ये काय दिसतंय, 6000 तास या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी बरोबर आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला बघू शकता की या PDF तुम्हाला काय दिलं आहे, ऑप्शन या ठिकाणी दिलं आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, हे ऑप्शन या ठिकाणी काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. नाही तर मी या ठिकाणी PDF चेंज करून घेऊ का, मी 1 मिनिटात PDF चेंज करून घेतो आहे. कारण तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिसतंय, मग तुम्ही माझ्या ॲनालिसिसवरती त्या ठिकाणी काय करत नाही, लक्ष देत नाही. ओके, मी 1 मिनिटात काय करतो, PDF चेंज करून घेतो. बघा 8 नंबरचा क्वेश्चन चालू होता, त्याचं उत्तर काय सांगितलं होतं, ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी तुम्हाला आता या PDF काय होईल, तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही की प्रश्नाचं उत्तर काय. ओके, म्हणून याचं उत्तर काय 4 नंबर. बघा त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे. बघा ऑपरेटिंग व्होल्टेज वाढून फिलामेंट दिव्याचे आयुष्य किती होईल. बघा
त्या दिव्याचे जर व्होल्टेज म्हणजे त्या लॅम्पचे जर व्होल्टेज 220 व्होल्ट आहे आणि मित्रांनो ते जर तुम्ही 240 केलं तर कदाचित काय होईल, त्या जास्त व्होल्टेज ना जास्त प्रेशर ना त्या ठिकाणी काय होईल, तुमचा जो तो लॅम्प आहे त्याची लाईफ कमी होईल, कारण तुम्ही त्याला जेवढं पाहिजे त्यापेक्षा जर जास्त दिलं तर त्याची 100% लाईफ या ठिकाणी कमी होते. ओके, या ठिकाणी तेच सांगितलं की जर तुम्हाला व्होल्टेज काय केलं, तुम्ही ऑपरेटिंग व्होल्टेज जर वाढवलं तर कधीही लक्षात ठेवा त्याची लाईफ काय होते, कमी होत असते. म्हणून ऑप्शन नंबर 2 डिक्रीज त्या ठिकाणी आपलं बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, फील्ड फ्लक्स कमी असताना मोटरचा वेग. बघा तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती असेल, एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल तर नसतो, एन इज इक्वल टू EB/φ एक फॉर्म्युला असतो बघा, काय एन इज इक्वल टू EB/φ. इथे काय होतं, एन हा तुमची स्पीड असतो. मग तेच या ठिकाणी दिलं आहे की फील्ड फ्लक्स कमी असताना, म्हणजे या फील्ड फ्लक्स काय झाल्या तुमच्या कमी असताना मोटरचा वेग. कधी लक्षात ठेवा, जेवढ्या तुमच्या फ्लक्स कमी होत असतात तेवढा तुमचा या ठिकाणी काय होतो, स्पीड हा तुमचा वाढत असतो. मग फील्ड फ्लक्स कमी असताना मोटरचा वेग काय होईल, वाढेल. तेच तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे की तो काय होईल, मग इन्क्रीज होईल. म्हणून ऑप्शन नंबर 2 तुमचं बरोबर असणार आहे. बघा खालचा प्रश्न काय या ठिकाणी 11 नंबरचा, हाऊ मच इज द रेजिस्टन्स ऑफ शंट वाइंडिंग कम्पेअर टू सिरीज अँड आर्मेचर वाइंडिंग. मित्रांनो या ठिकाणी कसं असतं माहिती का, ही असते तुमची सिरीज वाइंडिंग. ओके, इथे असतो तुमचा आर्मेचर. ओके, हा झाला आर्मेचर आहे. या ठिकाणी तुमची काय असते, शंट वाइंडिंग काय असते, एकदम बारीक ताराची असते आणि ती काय असते, बारीक ताराची आणि जास्त असते. आणि तुमची जी सिरीज वाइंडिंग असते ती एकदम जाड ताराची असते. मग कधी लक्षात ठेवा, तुमची सिरीज वाइंडिंग जाड ताराची असते म्हणून तिचा रेजिस्टन्स काय असतो, कमी असतो, आणि तुमच्या आर्मेचरचा रेजिस्टन्स कमी असतो. ओके, कम्पेअर टू तुमची शंट वाइंडिंग जो की तिचा रेजिस्टन्स आपण RSH ने डिनोट करतो. ओके, मग तेच विचारलं आहे, मालिका आणि आर्मेचर म्हणजे सिरीज वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंगच्या तुलनेत शंट वाइंडिंगचा प्रतिकार म्हणजे रेजिस्टन्स कसा असेल, तो कसा असतो मित्रांनो, ग्रेटर दॅन म्हणजे काय असतो, जास्त असतो. म्हणून तुम्हाला या ठिकाणी या दोघांपेक्षा ग्रेटर असं ऑप्शन कुठे दिसतंय, ग्रेटर दॅन सिरीज वाइंडिंग. नुसतं सिरीज नाही, दोघं बी पाहिजे. ग्रेटर दॅन आर्मेचर नाही, हे पण चालत नाही. लेस दॅन सिरीज अँड आर्मेचर म्हणजे दोघांपेक्षा कमी आहे का, नाही. ठीक आहे, ग्रेटर दॅन सिरीज अँड आर्मेचर वाइंडिंग या दोघांपेक्षा काय ती कमी आहे. ओके, या ठिकाणी पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा. ओके, 40 वॅट ट्यूबची लांबी किती असेल. बघा ही ट्यूब काय आहे, आपली ट्यूब लाईट आहे. ओके, अशा पद्धतीची ट्यूब लाईट आहे आणि तुम्हाला असे प्रश्न पाठच करावे लागतात. ही कशी मित्रांनो, ही कशी आहे, 40 वॅटची. ओके, तर 40 वॅटची असल्यावर हिची लांबी किती असते ते तुम्हाला विचारलं आहे. तर कधी लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा, 40 वॅटची जर ट्यूब असेल तर तिची जी लांबी असते 1.2 मीटर तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. ओके, बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी 13 नंबरचा, तो काय सांगितलं आहे, सिलेंड्रिकल पोल. बघा एक सॅलियंट पोल या ठिकाणी रोटर असतं आणि एक नॉन सॅलियंट असतं. ओके, जे नॉन सॅलियंट असतं तुमचं नॉन सॅलियंट त्यालाच तुम्ही काय म्हणता, सिलेंड्रिकल पोल रोटर त्या ठिकाणी म्हणतात. तेच विचारलं आहे तुम्हाला, सिलेंड्रिकल पोल रोटर आर यूज विथ अ प्राईम मूव्हर. ओके, या ठिकाणी बेलनाकार पोल प्रकारचे रोटर प्राईम मूव्हरसाठी वापरले जाते. मग कधी वापरले जाते, कधीही लक्षात ठेवा, हे असतं सॅलियंट आणि हे असतं नॉन सॅलियंट. तर त्यालाच आपण काय म्हणतो, सिलेंड्रिकल. जेव्हा हाय स्पीडची गरज आहे, काय हाय स्पीडची जेव्हा गरज असते तेव्हा तुमचा नॉन सॅलियंट म्हणजे सिलेंड्रिकल वापरले जातो. आणि जेव्हा लो स्पीडची गरज आहे तेव्हा कोणता वापरला जातो, तुमचा सॅलियंट वापरला जातो. मग तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं आहे, सिलेंड्रिकल रोटर कधी वापरला जातो, तर कधी वापरला जातो, जेव्हा हाय स्पीड असतो तेव्हा. याची ॲक्सियल लेंथ काय असते, जास्त असते, आणि याची ॲक्सियल लेंथ काय असते, कमी असते. याच्यावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, मग हाय स्पीडचा ऑप्शन तुम्हाला कुठे दिसते, नंबर 1चं ऑप्शन तुम्हाला दिसते बघा, हाय स्पीड या ठिकाणी. ओके, बघा पुढचा आहे 14 नंबरचा प्रश्न. ओके, 14 नंबरचा प्रश्न काय सांगतोय, द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स ऑफ द सर्किट व्हेन द फ्रिक्वेन्सी इज इन्क्रीज. बघा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला आला पाहिजे. XC बरोबर काय असतो, 1/2πfc. मग त्यांनी काय विचारलं आहे, फ्रिक्वेन्सी काय झाली, इन्क्रीज झाली. मग ही फ्रिक्वेन्सी जी आहे ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे कॅपॅसिटन्सच्या, ही तुम्हाला वाढली असं सांगितलं आहे. मग जर मित्रांनो वाढली तर तुमचा कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स काय होईल, डिक्रीज होईल. मग डिक्रीज ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतंय, बघा ऑप्शन नंबर 2ला या ठिकाणी डिक्रीज दिसतंय. ओके, बघा पुढचा 15 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिसतो या ठिकाणी. बघा ॲमीटर शुड हॅव, ॲमीटर असणे आवश्यक आहे. कधी लक्षात ठेवा, ॲमीटर काय असतो, तुमच्या लाईनच्या म्हणजे तुमच्या कोणत्याही सप्लायच्या या ठिकाणी कसा असतो, तो सिरीजमध्येच या ठिकाणी कनेक्ट असतो. आणि सिरीजमध्ये कनेक्ट असतो तर त्याचा रेजिस्टन्स जेवढा कमी असला तेवढा ते काय असतं, चांगलं असतं. मग लो रेजिस्टन्स आपल्याला आपल्या ॲमीटरचा ठेवणं काय गरजेचं आहे. म्हणून तो आपलं लो रेजिस्टन्स ऑप्शन कुठं दिसतं आहे,
हे नाही, हे नाही, हे पण नाही, आपल्याला 2 नंबरचा ऑप्शन दिसतंय बघा या ठिकाणी, लो रेजिस्टन्स. ओके, चला पुढचा प्रश्न आहे 16 नंबरचा. बघा, क्रॉक स्क्रू रूल इज यूज इन विच ऑफ द फॉलोइंग. बघा, क्रॉक स्क्रू रूल कसा असतो, हा तुमचा स्क्रू आहे. ओके, हे ते काय तो याचं टॉप आहे आणि अशा पद्धतीचं तुमचे काय असतात या ठिकाणी, काय तुमचं त्याचे आटे दिसतात या ठिकाणी, आटे असतात. बघा कसं असतं माहिती आहे का, हा जो स्क्रू असतो, स्क्रूच्या या डायरेक्शनने म्हणजे खाली जाण्याच्या डायरेक्शनने जेव्हा करंट पास केला जातो तेव्हा त्याच्या आटेच्या दिशेने म्हणजे अशा आटेच्या दिशेने म्हणजे या डायरेक्शनने या ठिकाणी काय होतो, मॅग्नेटिक फील्ड तयार होते, असा हा नियम आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि हा नियम हा रूल आपण कशासाठी वापरतो, कोणत्यामध्ये वापरला जातो असं विचारलं आहे. तो कशासाठी वापरतो आपण, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन म्हणजे या दिशेने जी आपली मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट जर असा पास केला तर अशा डायरेक्शनने आपली मॅग्नेटिक फील्ड असते, तर ती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आपल्याला तपासण्यासाठी आपण हा रूल या ठिकाणी वापरत असतो. म्हणून डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इथे कुठे दिसतंय, करंटची डायरेक्शन मोजतो का आपण, नाही. या ठिकाणी काय डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला नंबर 2चा ऑप्शन या ठिकाणी दिसतंय बघा. ओके, त्यानंतरचा खालचा प्रश्न आहे, खूप साऱ्या मुलांचा हा प्रश्न चुकला बघा. ओके, पण प्रश्न एकदम सोपा होता, पण काय झालं माहिती आहे का, प्रश्न या ठिकाणी टायपिंग करताना पहिले चुकला होता. ओके, कसं असतं माहिती आहे का, 220 व्होल्ट तुमचं काय या ठिकाणी व्होल्टेज आहे आणि तुमची मोटर आहे. कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जर मोटर असली जर मोटर असली तर तिचा व्होल्टेज मोठा असतो बॅक EMF पेक्षा. काय, जर मोटर असली तर व्होल्टेज हा बॅक EMF पेक्षा काय असतो, मोठा असतो. काय असतो, मोठा असतो. EB पेक्षा व्होल्टेज हा मोठा असतो तुमच्या कशामध्ये, मोटरमध्ये. मग तुम्हाला काय करायचं, जो काही तुमचा लॉस होईल, जो काही तुमचा लॉस होईल तो लॉस तुम्हाला तुमच्या व्होल्टेजमधून मायनस करायचा आहे. मग तुमचा या ठिकाणी काय, हा EB काढायचा तुम्हाला, ॲमीटर काय करंट हे दिलं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. जनरेटर व्होल्टेज जनरेटर व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे आणि व्होल्टेजच दिला आहे, पण तरी तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो EBच कॅल्क्युलेट करणं. EB बरोबर काय असतो तुमचा, व्होल्टेजमधून तुम्हाला मायनस करावा लागतो IaRa. मग याच्यात जर किमती ठेवल्या, व्होल्टेज काय तुमचा 220, तुम्हाला त्यातून मायनस करायचा IaRa. या ठिकाणी तुम्ही जर किमती ठेवल्या 0.2 गुणिले 50 ॲम्पियर आहे बघा. ओके, तर 50 जर 50 2 100 होतात, पण या ठिकाणी एका अंकानंतर पॉईंट आहे म्हणून हा 0 कट झाला. मग हे काय करायचं आहे आपल्याला, 220मधून 10 मायनस केले, जर मायनस केले तुम्हाला 210 उत्तर या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून तुमचं 210 कुठे दिसतंय, 3 नंबरच्या ऑप्शनला या ठिकाणी दिसतंय. ओके, जर कळलं नाही तर काय करा, या ठिकाणी व्हिडिओ पाठीमागं घेऊन परत बघायचं. ओके, आता हा प्रश्न या ठिकाणी बघा, विथ 40 मिली ॲम्पियर करंट द पॉवर रेटिंग शुड बी 470 ओहम रेजिस्टन्स या. तुम्हाला काय करायचं आहे, पॉवर रेटिंग काय असेल ते काढायचं आहे. ओके, तुम्हाला या ठिकाणी काय दिलं आहे मित्रांनो, करंट दिला आहे आणि रेजिस्टन्स दिला आहे. करंट आणि रेजिस्टन्स दिला आहे, तर असा फॉर्म्युला कुठं असतो तुमचा, P बरोबर या ठिकाणी I²R हा फॉर्म्युला तुम्हाला बघितला असेल तुम्ही. ओके, या ठिकाणी डायरेक्ट किमती ठेवायची. करंटची किंमत काय 40 मिली ॲम्पियर, तर त्याचा वर्ग असतं म्हणून आपल्याला ते 2दा लिहायचं आहे. 40 गुणिले 10⁻³ कारण मिली आहे. परत काय करायचं आहे, या ठिकाणी गुणिले 40 गुणिले 10⁻³ करायचे. ओके, त्यानंतर परत गुणिले R असतो तुमचा म्हणून 470 करायचं. 40 गुणिले 40 केलं तर उत्तर किती येतं, सॉरी मित्रांनो 16चे गुणिले 470 केलं तर किती येतं बघा बरं. गुणिले जर 470 जर केलं तर किती येतं बघा, एकच मिनिट मी करून बघतो. हां, गुणिले 470 बघा, या ठिकाणी 1600 काय केलं तुम्ही, 1600 गुणिले या ठिकाणी काय करायचं तुम्हाला 470, तुमचं उत्तर काय येतं या ठिकाणी बघा 75,2,000 असं तुमचं उत्तर आलं. तर या ठिकाणी काय करावं लागतं माहिती का, तुम्हाला 6 वेळेस या ठिकाणी तुमचा 0 या ठिकाणी इकडच्या साईडला न्यावं लागतो. मग या ठिकाणी 3 वेळेस इथं आला बघा, काय हे -3 आहे, या 3 मायनस काटायसाठी या ठिकाणी तुम्हाला हा जो पॉईंट आहे इथला तो इथे 3 आणावा लागला. हे कटले, आता हा राहिला, हा काटण्यासाठी आपल्याला हा पॉईंट परत 3 इकडं आणावा लागतो, म्हणून आपला पॉईंट येतो इथं. म्हणून आपलं उत्तर काय येतं मग 0.75 असं उत्तर येतं. मग याच्या जवळपास आपल्याला कोणतं उत्तर सापडतं बघा, ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला दिसत असेल 0.75 वॅट तुम्हाला या ठिकाणी दिसतंय. ओके, हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, खालचा प्रश्न बघा, हा प्रश्न चुकला होता. म्हणजे चुकला कसा होता, या ठिकाणी 10 देण्यात आलं होतं, तर या ठिकाणी 10 देण्यात आलं होतं, याचा या ठिकाणी हे असं होतं की या ठिकाणी जे 20, 30 आणि 60 होतं मित्रांनो, हे टायपिंग करता वेळेस या ठिकाणी 200, 300 आणि 600 झालं. म्हणून या ठिकाणी मी करेक्शन करून घेतलं. आत्ता मी टेस्ट या ठिकाणी बघितली, मी दिवसभराची टेस्ट या ठिकाणी बघितली नव्हती कारण मी पेपरला गेलो होतो. ओके, तर या ठिकाणी जर तुम्हाला या ठिकाणी जर यांचं पॅरललमध्ये काढायचं असलं तर कधी लक्षात ठेवा, याचं काय करायचं तुम्हाला एकदम सिंपल सांगतो तुम्हाला. याची या ठिकाणी LCM म्हणजेच लसावी काढून घ्यायची. लसावी कशी काढता मित्रांनो तुम्ही बघा, याची लसावी किती येते, याची लसावी येते बघा 600, किती येते
600 लसावी येते. ओके, आणि 600 लसावी जर आली तर 200 किती गुणावं लागेल, 2 त्रिक 6, मग या ठिकाणी किती येते 3, म्हणजे 200 त्रिक 600 होतं. अधिक करायचं 300 दोन्ही 600 होतं आणि 600 का 600 होतं. याचं काय करायचं, बेरीज करायची. 3 2 5 आणि 1 6, 6 भागिले 600, याला उलटं करावं लागतं. 600 भागिले जर 6 केलं तर उत्तर किती येतं, 6 1 6, उत्तर तुमचं येतं 100. ओके, 100 ओहम. ओके, तर 100 ओहम कुठं दिसतंय, जर कळलं नाही ना मित्रांनो, मला काय करा, या ठिकाणी कमेंट करा. पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला पॅरललमधले कसा काढायचा या ठिकाणी रेझिस्टन्स ते मी तुम्हाला सांगेल. तर 100 व नंबर 1च्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतंय. अशा पद्धतीनं 19 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला कळला असेल आणि याच क्वेश्चनमध्ये खूप साऱ्या मुलांना डाऊट होता. ओके, इन द बॉयलर बॉयलर प्लांट बाय बॉइलिंग कोल अँड लाईटनिंग. ओके, या ठिकाणी बॉयलर प्लांटमध्ये कोळसा आणि लिग्नाईट आहे बघा, लाईटनिंगने लिग्नाईट जळून काय तुम्हाला काय प्रश्न या ठिकाणी नाही कळला तर काय करायचं, या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन वाचायचे, म्हणजे तुम्हाला ऑप्शननुसार कळतं. काय दिलं आहे बघा, कायनेटिक एनर्जी चेंज इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. असं होतं का तुमच्या बॉयलरमध्ये कायनेटिक एनर्जी येते का, कुठून नाही. तुम्ही काय करता माहिती आहे का, कोल म्हणजे कोळसा, काय करता, कोळसा त्या ठिकाणी जाळता. कोल कशामध्ये येतो मित्रांनो, आपला केमिकलमध्ये येत असतो, कधीही लक्षात ठेवा केमिकलमध्ये येतो. आणि तुम्ही कोलला काय करता, जाळता आणि कोलला जाळून त्या ठिकाणी हीट तयार करता. पण केमिकल एनर्जी जी तुम्ही हीट तयार केली म्हणून ते कन्वर्ट कशामध्ये झालं, हीटमध्ये. मग कधीही लक्षात ठेवा, बॉयलरमध्ये केमिकल एनर्जीचं कन्वर्जन होतं हीट एनर्जीमध्ये. मग केमिकलचं हीट कुठे दिसतंय का तुम्हाला, कायनेटिकचा काही प्रश्न आहे का, मेकॅनिकल काही तिथे फिरतं का, गरजच नाही आहे. स्टॅटिक एनर्जी चेंज इंटू इलेक्ट्रिक, त्या ठिकाणी स्टॅटिकचा काही इश्यू आहे का, तुम्ही काही चोळता का त्या ठिकाणी, अजिबात नाही. ओके, त्या ठिकाणी तुमची येते केमिकल एनर्जी कन्वर्ट होते तुमच्या हीट एनर्जीमध्ये, म्हणून 4 नंबरचं ऑप्शन तुमचं बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतरचा 21 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, आजच्या टेस्टमध्ये फक्त आणि फक्त काय होतं, 25 प्रश्न होते. ओके, बघा नॉन कन्व्हेशनल, बघा नॉन कन्व्हेशनल म्हणजे काय असतं लक्षात ठेवा. या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो बघा, लक्षात राहणार नाही. ओके, नॉन कन्व्हेशनल. ओके, नॉन कन्व्हेशनलला तुम्ही रिन्युएबल म्हणत असता, रिन्युएबल. ओके, नॉन कन्व्हेशनलला तुम्ही काय म्हणता, रिन्युएबल. ओके, आणि कन्व्हेशनलला काय म्हणता तुम्ही, कन्व्हेशनलला तुम्ही म्हणता नॉन रिन्युएबल, म्हणजे दोघंही काय एकमेकांच्या उलटे. याला नॉन लागलं तर याला नॉन लावायचं का नाही, आणि ज्याला नॉन लागलं नाही, ज्याला नॉन लागलं नाही त्याच्या अपोजिट त्या ठिकाणी त्याच्या काय करायचं, नॉन लावायचं. हो काय झाला, नॉन कन्व्हेशनल, म्हणजे नॉन काय झाला, रिन्युएबल. ओके, म्हणजे कन्व्हेशनलला तुम्ही काय म्हणता, नॉन रिन्युएबल म्हणता, आणि नॉन कन्व्हेशनल काय म्हणता, रिन्युएबल म्हणता. तर तुम्हाला नॉन कन्व्हेशनलसाठी विचारलं आहे की अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना ऊर्जा स्रोत देखील म्हणतात, म्हणजे त्याला नॉन कन्व्हेशनलला आपण काय होतो, मग रिन्युएबलसुद्धा म्हणत असतो. आणि हे ऑप्शन तुम्हाला नंबर 1लाच दिलं होतं. तुम्हाला जर हे क्लिक केलं असतं तर त्या ठिकाणी काय भेटलं असतं, 2.2 मार्क भेटले असते. आणि जर चुकीचं तुम्ही जर क्लिक केलं असेल तर 0.55 तुम्ही मायनसमध्ये त्या ठिकाणी गेले असणार. ओके, या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न 22 नंबरचा, टिंबटिंबद्वारे उत्पादित होणाऱ्या विजेला फिजो वीज म्हणतात, म्हणजे काय म्हणतात त्या ठिकाणी, फिजो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही काही नवीन शूजमध्ये या ठिकाणी यूट्यूबला बघत असताना या ठिकाणी प्रॅक्टिकल केलं जातं. आपला जो शूज असतो, आपला शूज असतो, या शूजच्या खाली या ठिकाणी असं फिजो इलेक्ट्रिक या ठिकाणी ते इक्विपमेंट लावलं जातं. आणि जेव्हा आपल्या पायाचं प्रेशर या ठिकाणी त्याच्यावरती पडतं तेव्हा तो लाईट त्या ठिकाणी जनरेट होतो. त्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी पायऱ्यांवरती हे फिजो इलेक्ट्रिक इफेक्टचं हे इक्विपमेंट त्या ठिकाणी लावलं जातं. म्हणजे जसे त्यावरती माणसं चालतील, जसे माणसं त्यावरती चालतील तसं त्यावरती प्रेशर पडतं आणि त्या प्रेशरच्या माध्यमातून या ठिकाणी काय होते, त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी डेव्हलप होत असते. मग या ठिकाणी काय विचारलं आहे, फिजो इलेक्ट्रिक इफेक्ट कशावरती काम करतो, कशावरती, मग त्या ठिकाणी जेव्हा त्याच्यावरती प्रेशर पडतं तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग व्हेलॉसिटीवरती आहे का, नाही. हीट त्याला देतो का आपण, नाही. त्याच्यावर लाईट टाकतो का आपण, लाईट टाकतो का, फोटोन वगैरे आपले डायोड असतात त्याच्यासारखं आपण लाईट टाकतो का त्याच्यावरती, नाही. त्याच्यावरती देतो आपण प्रेशर आणि त्या प्रेशरच्या माध्यमातूनच काय होती, आपली इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी डेव्हलप होत असते. 23 नंबरचा प्रश्न या ठिकाणी सांगतो, फक्त 3 प्रश्न राहिले फक्त आपल्या या ठिकाणी. ओके, ऊर्जा मीटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट कोअर कशापासून बनवतो. बघा, एनर्जी मीटर असतो का कोणताही मीटर असतो, हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी तशा पद्धतीचं मटेरियल वापरत असतो. कारण आपला जो हिस्टेरिसिस लॉस असतो तो डिपेंड करतो ओनली मटेरियलवरती. कशावरती, ओनली मटेरियलवरती. ओके, मग हिस्टेरिसिस लॉस या ठिकाणी कमी करण्यासाठी आपण ज्या कोअर बनवतो,
ज्या कोर बनवतो कोणत्याही मीटरमध्ये असतो, मग त्या कोणत्याही मीटरमध्ये असतो त्या कोर बनवत असतो मित्रांनो आपण सिलिकॉन स्टीलच्या. आणि तेवढंच तुम्हाला या ठिकाणी विचारलं आहे, फक्त काय विचारलं आहे, फिरून विचारलं आहे, काय विचारलं आहे, ऊर्जा मीटरमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट कोर कशापासून बनवत्यात, कशापासून बनवतात. जर तुम्हाला हिस्टेरिसिसचा कन्सेप्ट या ठिकाणी माहीत असता तर तुम्ही याचं बरोबर उत्तर मारू शकत होते. ओके, मग या ठिकाणी जर तुम्हाला त्या कोरचा या ठिकाणी कशापासून बनवतात, कशासाठी, हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी, तर तुम्हाला सिलिकॉन स्टीलचं ऑप्शन या ठिकाणी दिसलं तर ते मारून टाकायचं. मग कार्बनपासून बनवतात का, कधी वाचलं का तुम्ही, कुठं ऐकलं का, नाही. सिल्वरपासून ऐकलं का, सिल्वर आणि गोल्ड याच्यापासून बनवलं असतं तर आपल्याला भारत देश आता लोक विका लागला असता, बरोबर आहे का नाही. ओके, फॉस्फरस ब्रांचपासून काय बनवतात, जी काही तुमची स्प्रिंग असते कशामध्ये, तुमच्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये. ओके, जी स्प्रिंग तुम्हाला काय प्रोव्हाइड करते, या ठिकाणी जो की तुमचा कंट्रोलिंग टॉर्क असतो, म्हणजे तुमचा जो काटा असतो, पॉइंटर असतो, तो पाठीमागे येण्यासाठी या ठिकाणी स्प्रिंग या ठिकाणी तुम्हाला काम करत असते. आणि ती स्प्रिंगच कशापासून बनवली असते, फॉस्फरस ब्रॉन्झपासून ती बनवली असते. आणि हे आपल्याला या ठिकाणी सिलिकॉन स्टील आपल्याला उत्तर मारायचं आहे. त्यानंतर आपला 24 नंबरचा या ठिकाणी प्रश्न बघा, तुम्हाला काय वाटतोय, वेटस्टोन ब्रिज काय मोजतो मित्रांनो. वेटस्टोन ब्रिज हा रेजिस्टन्स मोजत असतो. आणि त्याच्यानंतरचा 25 नंबरचा प्रश्न या ठिकाणी मीटर कॉईलला समांतर जोडलेल्या कमी प्रतिकार ताराला काय म्हणतात. बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय विचारलं आहे, पॅरललमध्ये आपण जोडत असतो. तुम्हाला तुमचा ॲमीटर माहीत असते, ॲमीटरमध्ये आपण त्याच्या पॅरललमध्ये या ठिकाणी रेजिस्टन्स जोडतो आणि तो काय असतो, कमी रेजिस्टन्सचा असतो, तो काय असतो, त्याला आपण शंट म्हणतो. ओके, शंट म्हणतो. अशा पद्धतीचे आपले आजचे टेस्ट काय आहे, या ठिकाणी टेस्टचा ॲनालिसिस संपला आहे. ओके, आपण या व्हिडिओला या ठिकाणी पूर्णविराम देऊया. आणि तुम्ही जर या ठिकाणी